मागच्या वेळेस आपण दिवाळीच्या टायमाला जे मोबाईल लोकांचे हरवले होते आणि जे चोरी झाले होते ते परत 1000 मोबाईल जवळपास परत केले होते. आणि आज आपण गुढीपाडवा आणि रमजान ईद या पार्श्वभूमीवर हे मोबाईल आपण जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त किमतीचे मोबाईल परत करत आहेत. आणि पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेमधून आणि त्यांच्या सूचनाप्रमाणे एक कंटिन्युअस मोहीम मुंबई पोलिसांनी हाती घेतलेली आहे आणि आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हे मोबाईल आपण रिकव्हर केलेले आहेत आणि परत देण्याचा कार्यक्रम चालू आहे. अगदी बरोबर आहे की आपण जे मोबाईल चोरी झाले किंवा हरवलेले आहेत ते आपण मोठ्या प्रमाणामध्ये परराज्यामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन रिकव्हर करत आहे आणि त्याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना पण आपण अटक केलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये अटक सुद्धा लोक झालेले आहेत आणि तेच आमचं म्हणणं आहे की मुंबई पोलीस हे सतर्क आहे आणि जे मोबाईल मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही रिकवर करू। आज यहाँ जिन लोगों के मोबाइल गुम हो गए थे, चोरी हो गए थे, उनके जो मोबाइल पुलिस ने जोन 6 मुंबई के पुलिस ने जो मोबाइल रिकवर किए थे अलग अलग टीम्स में अलग अलग पुलिस ने वो रिटर्न देने का प्रोग्राम हमने यहाँ लिया है। इससे पहले दीपावली के टाइम में भी हमने एक प्रोग्राम लिया था। उस वक्त 1000 मोबाइल रिटर्न किए थे। अभी 800 मोबाइल 2 करोड़ के हम आज लोगों को रिटर्न कर रहे हैं। मुंबई के पुलिस आयुक्त इनके संकल्पनानुसार और उनके जो आदेश के ऊपर एक स्पेशल ड्राइव हमने शुरू किया है। जिन लोगों की मोबाइल चोरी हुए या गुम हुए, सेंट्रल गवर्नमेंट ने एक CAR पोर्टल शुरू किया है। वो पोर्टल का सपोर्ट लेके उनके माध्यम से ये जो मोबाइल ट्रेस हो रहा है अलग अलग स्टेट्स में ट्रेस हो रहा है। हमारी टीम्स एनालिसिस करके वो आदमी को ढूंढ के मोबाइल रिकवर कर रहे हैं हम और लोगों को रिटर्न कर रहे हैं। जब 2 करोड़ से ऊपर का ज्यादा जो मुद्देमाल है मोबाइल से जो चोरी हुए थे गुम हुए, तो हम रिटर्न दे रहे हैं आज ये लोगों को। तो मैं यही संदेश देना चाहता हूँ कि हर आदमी ने हर व्यक्ति ने अपना सतर्क रहना चाहिए। अपना मोबाइल है उसका अपने जो वैल्यूएबल आइटम्स है उसका ख्याल रखना चाहिए ताकि वो गुम ना हो जाए, वो चोरी ना हो। डे बाय डे जो साइबर फ्रॉड में वृद्धि हो रही है, साइबर फ्रॉड रोकने के लिए हमको जो नागरिक है हम सबको सतर्क रहना चाहिए। जो लोग हमें कुछ आमिष दिखाते हैं, कुछ लालच दिखाते हैं, उसमें ये नहीं होना चाहिए, हमें सकम नहीं होना चाहिए और अपना जो निजी इंफॉर्मेशन है, बैंक का डिटेल्स है, OTP है, वो शेयर नहीं करना चाहिए। जो अननोन आदमी है कुछ हमें बताता है उसके ऊपर भरोसा नहीं करना चाहिए और ये फ्रॉड को जो लोग फ्रॉड करते हैं उनसे हम सतर्क रहना चाहिए। परिमंडळ 6 पोलीस आयुक्तालयामधील ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून मोबाईल चोरी गेले होते किंवा जे मोबाईल हरवले होते असे मोबाईल परिमंडळ 6 मधील सर्व पोलीस स्टेशनच्या टीम्सनी हे रिकव्हर केलेले आहेत आणि आज ते मोबाईल हस्तांतरण करायचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। माननीय पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या संकल्पनेमधून हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। त्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणामध्ये एक मोहीम उघडलेली आहे। जे मोबाईल चोरी झालेले असतात किंवा हरवलेले असतात ते रिकव्हर करण्याची केंद्र शासनाने CAR नावाचे पोर्टल यासाठी तयार केलेलं आहे। त्या पोर्टलच्या मदतीने हे मोबाईल ट्रेस केले जातात आणि मोबाईल ट्रेस करून त्या ठिकाणी ते मोबाईल रिकव्हर केले जातात आणि आपण आज जवळपास 2 कोटीच्या पेक्षा जास्त किमतीचे मोबाईल 800 मोबाईल हे सर्व जे मोबाईल धारक आहेत त्यांना आपण परत करत आहे। सायबर फ्रॉडची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। लोक त्याच्यामध्ये बळी पडत आहेत। माझी एकच सर्व नागरिकांना सूचना आहे, आपण सर्वांनी सतर्क राहायला पाहिजे, जागृत राहायला पाहिजे, कोणाच्याही भूलथापांना बळी पडायला नाही पाहिजे। कोणी आमिष दाखवत असेल तर ते त्याला बळी न पडता आपलं सत्सविवेक बुद्धी ताब्यात ठेवून त्यामध्ये कोणालाही आपण आपली माहिती, वैयक्तिक माहिती, आपल्या बँकेची अकाउंटची माहिती ती द्यायला नाही पाहिजे किंवा एखाद्या लिंक येतात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या त्या लिंक आपण त्या प्रेस करायला नाही पाहिजे। कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी DCP झोन 6 सुंदर शेख साहेब, सर्व ACP, सर्व स्नेहते 6 मधील सर्व अधिकारी कर्मचारी, पत्रकार बंधू,
ज्यांना आज त्यांचे मोबाईल परत मिळणार आहे असे सर्व बंधू आणि भगिनींनो, ऍक्च्युली हा कार्यक्रम सिंग साहेबांना गुढीपाडव्याच्या दिवशी घ्यायचा होता, सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी. परंतु आपण त्या दिवशी मोठे बंदोबस्त आपल्या हातीमध्ये असतात आणि बऱ्याच निवडणुका असतात, त्यामुळे नसताना असल्यामुळे लोक एंगेज असतात, त्यामुळे आपण हा कार्यक्रम आज घेत आहे. अत्यंत आनंदाची बाब आहे. ज्यांना त्यांचे आज मोबाईल मिळणार आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. ज्यावेळेस त्यांचा मोबाईल हरवला किंवा चोरी झाला त्यावेळेस त्यांना अपेक्षित नसणार की ते आपले मोबाईल मिळेल की नाही. कारण काही लोकांची बघितलं की 3 वर्षापूर्वी मोबाईल हरवलेला आहे, त्यांना आज मोबाईल परत मिळत आहे. परंतु जसं डीसीपी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याच्या पाठीमागे खूप लोकांची कष्ट आहे. मोबाईल चोरी झालेली गोष्ट सहजासहजी मिळत नसते, हरवलेली गोष्ट सहजासहजी मिळत नाही. मी सांगितल्याप्रमाणे याच्या मागे फार मोठ्या लोकांचे कष्ट आहेत. आमचा स्टाफ आहे, आमचे अधिकारी आहे, त्यांनी यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. महाराष्ट्रामधून उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, अलग अलग राज्यामध्ये 15-15 दिवस ते तिथे राहिले. एक मोबाईल त्या ठिकाणी शोधून ट्रेस करून आणलेला आहे. त्यामुळे ह्या प्रत्येक मोबाईलचे पाठीमागं त्यांच्या याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे आणि धाम आहे. त्याच्या पाठीमागं खूप प्रचंड मेहनत त्यांनी घेतलेली आहे. त्याचं अनालिसिस करणे, त्याची माहिती काढणे, तो माणूस जागेवर भेटत की नाही माहीत राहत नाही. असं मोबाईल मिळाला म्हणजे काय सगळं त्याच्या घराचा ऍड्रेस आपल्याला मिळतो असं राहत नाही. त्या खूप मोठी मेहनतीने त्यांनी हे केलेलं आहे. सर्वात मोठे योगदान याच्यामध्ये केंद्र शासनाने जसं सांगितलं CEIR नावाचे पोर्टल तयार केलेलं आहे. यापुढे जर तुमचा मोबाईल चोरी जरी झाला किंवा हरवला तर तुम्ही CEIR पोर्टलवर जर टाकलं ते तरी त्याची तक्रार आमच्याकडे येऊ शकते आणि आपण त्याला ट्रेस करू शकतो. हे पोर्टल जे तयार झालेलं आहे त्याच्या आधारे त्याच्यामध्ये अनालिसिस होतं आणि आपल्याला बरेच गोष्टीची माहिती